नित्य स्वामी दर्शन 28 सप्टेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ ब्रह्मांड व्यापी आहेत. स्वामींना प्रत्यक्ष अनुभवायचे असेल तर अष्टांग योग आपल्या शरीरात प्रथम मुरवावा लागतो, तरच मन शुद्ध होते. शुद्ध मनाने स्वामी समर्थांची आपण उपासना केली तर स्वामींचा साक्षात्कार निश्चित घडतो. स्वामी स्वतंत्र सर्वत्र आहेत. आपण त्यांच्या शाश्वत अस्तित्वाचा वेध घ्यायचा असतो. म्हणून धारणा, ध्यान आणि समाधी ही त्रिपुटी प्रत्यक्षात आपण अनुभवली तर समाधी अवस्थेत स्वामींशी संवाद घडतो. हा अनेक स्वामी भक्तांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. म्हणून मी तुमच्यापाशी अष्टांग योगावर सविस्तर बोललो. तुम्हाला मी पुन्हा सांगतो की आपण जगत असलेल्या मानवी आयुष्यातली प्राप्त कर्तव्य निष्काम बुद्धीने निस्वार्थपूर्वक पार पाडलीत, सर्वांना सुख अर्पण केलेत, आपल्या स्वामी सुखात सर्वांना मोठ्या आनंदाने सहभागी करून घेतलेत, तर आपला स्वामी आनंद चहूबाजूंनी उमलून येतो. स्वामींच्या साक्षीने सर्वोत्तम कर्मे करावीत आणि वाईट कर्मे टाकून द्यावीत. ही दक्षता आपण घेतली तर अष्टांग योग आपल्या शरीरात सहजपणे मुरतो. तुम्हाला मी एक विचार देतो. या विश्वातील प्रत्येक प्रकट आणि अप्रकट गोष्टीला स्वामीच केवळ आधारभूत आहेत. हे कधी विसरू नका. त्यांच्या अस्तित्वामुळे आपली वाणी प्रकट होते. स्वामीनाम मग आपोआप घुमू लागते. आपल्याला स्वामींच्या कृपेने दृष्टीलाभ झालेला आहे, त्यामुळे आपण स्वामींना प्रत्यक्ष पाहू शकतो. हे भाग्य स्वामींनी शरणागत जन्मांधांना दिले हे तुम्हाला मी अनेक वेळेला सांगितलेले आहे. स्वामींनी आपल्याला कर्णेंद्रिय दिली म्हणून आपण स्वामी स्तुती ऐकू शकतो. स्वामींनी आपल्याला घाणेंद्रिय दिलेली आहेत, त्यामुळे आपण स्वामींची वाजणारी पावले ऐकू शकतो. त्यांचा अर्थ असा की ब्रह्मांडव्यापी स्वामींनी आपल्याला सर्व काही दिलेले आहे. आपण फक्त ही अष्टांग योग साधना व्रतासारखी आचरणात आणून स्वामी पूजेत दंग व्हायचे आहे. स्वामी समर्थ हे पूर्ण ब्रह्म आहेत, ह्याचा साक्षात्कार होणे आवश्यक आहे. स्वामीनाम हे अमृत आहे, हे जिव्हेला कळले पाहिजे, तरच स्वामीनामाने जिव्हा ओली होईल. हा ओलावा शाश्वत आहे एवढे लक्षात ठेवून स्वामी विचारांशी मन आणि चित्त एकाग्र केलेत तर स्वामी दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.